आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लोकल आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती शंभू महाराजांचं, सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचं, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं. आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुढचे खाली करा. नमस्कार, मी सारिका भुजबळ, त्रिदल महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुणे. आज गेल्या 20 तारखेला 20 फेब्रुवारीला आम्ही असे निवेदन देऊन सगळे रीतसर पद्धतीने संविधानिक पद्धतीने आम्ही उपोषणाला बसलोय. विषय असा की दौंड पुणे दौंड लोकल ही चालू व्हावी, लवकरात लवकर इलेक्ट्रिक लोकल चालू व्हावी. प्रवाशांचे खूप हाल होते आहेत, गाड्यांची अनियमितता आणि महिला जे प्रवासी आहेत त्यांना सेपरेट लोकल डबा नसल्यामुळे त्यांचे जाण्या येण्याचे हाल होते. ते छेडछाडीचे प्रकार वाढलेले आहेत. एखादा RPF त्यांच्यासोबत पाहिजे ना असतो, तो नाही आहे. म्हणजे लॉकडाऊन नंतर सगळंच बंद झालेलं आहे. महिलांचे हाल होते, ते प्रवाशांचे हाल होते, ते मुलांचे हाल होते, ते आरोग्यासाठी लोक दवाखान्यात जाते, ते त्या लोकांचे पण हाल होते ते. आणि आजचा तर विषय असा की उपोषणाला बसल्यापासून आज लहान मुलं घेऊन आम्ही बसलेलो आहोत. तर इथल्या रेल्वे प्रशासनाने म्हणजे दौंड रेल्वे प्रशासनाने आम्हाला अक्षरशः लाईट पण दिलेली नाही. उन्हात तसंच बसलेलो आहे, घामाघूम झालेलो आहोत. इथे चोऱ्या माऱ्या होत्या. ते इथं जर आमच्या उपोषणकर्त्यांच्या जीवितास काय झालं तर याला संपूर्णतः दौंड रेल्वे प्रशासन जबाबदार राहील. केली ना, ते म्हणतात केंद्रात जा, पुण्याला जा, इकडे जा. आता आम्ही उपोषण करायचं का तिकडे जायचं, तुम्हीच सांगा. सगळीकडे निवेदन दिलेली आहेत आम्ही. मग ह्यांनी बघायला नको की काय आपण आपल्या जबाबदारी इथं राहते. नमस्कार, मी नरेंद्र साबळे, दौंड पुणे दौंड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष. मागील 23-24 वर्षापासून लोकलचं प्रकरण चालू आहे. पण मग या रेल्वे प्रशासनाने आणि केंद्र सरकारने याच्यासाठी काहीच सुविधा केलेल्या नाहीये. आता सध्या इतके त्रास होते शाळेच्या मुलांना. शिक्षण, कॉलेज आणि जे कर्मचारी आहेत, प्रायव्हेट काम करणारे, इतर काम करणारे, या लोकांना वेळेत जाण्यासाठी गाड्या नाहीयेत. याच्या अगोदर कोरोनाच्या अगोदर गाड्या होत्या, त्या कॉडलाईनमुळे पण प्रॉब्लेम झाला. आणि कोरोना नंतर आमच्या दुपारच्या गाड्या चालू होत्या सेकंड शिफ्टला जाणं. यापूर्वी बऱ्याच लोकांना पुणे ते सोलापूर पॅसेंजर चालू असायची, त्यासाठी दौंड, केडगाव आणि उरुळीसाठी सेपरेट बोगी असायची. तर ते पण बंद केलेली आहे. आता सध्याची जी पॅसेंजर येते त्या पॅसेंजरमध्ये एकतर आम्हाला पाय ठेवायला पण जागा नसते. त्याच्यामुळं आता सकाळचे आम्ही हजारो लोक असतो कामाला जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी. परत अजून पालेभाजी वगैरे असतात किंवा अजून सर्वंट बायका खूप असतात. त्या लोकांना त्या गाडीत जागा बसायला नसते. ही रोजची मुंबई. रेल्वेला आम्ही वेळोवेळी प्रशासनाला ना रेल्वेचे आम्ही त्यांना बऱ्याच वेळा कळवून दिलेले, तरी यांनी काय दखलंदाजी घेतली नाही. तरी याला आम्ही कागदाची पूर्तता केलेली आहे, सगळे डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहेत. तरी याची जर आमच्याकडे त्यांच्याकडनं जर काय नाही झालं तर याच्या पुढे जी काय जिम्मेदारी होईल ती त्यांची. सध्याचा आमचा अजेंडा काय आहे की दौंड पुणे दौंड लोकली चालू व्हावी, त्याचे 4-5 फेऱ्या वाढवावे. आणि आम्ही गेले, आता आजचा पहिला दिवस आहे आमचा आंदोलनाचा. आता 5 दिवस जर पूर्ण झाले, जर सरकारने जर आमचं दखलंदाजी नाही घेतली तर यापुढे आम्ही रेल रोको किंवा शांततेप्रमाणे जे तीव्र आंदोलन ज्या पद्धतीने आम्ही सर्व प्रवासी घेऊन आम्ही करू, तर त्याची जिम्मेदारी तुमच्यावर राहील. धन्यवाद. नमस्ते, मी सुजाता महाडिक, लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. दौंड पुणे रेल्वे लोकल चालू होण्याबाबत माझी एवढीच मागणी आहे की आमरण उपोषण चालू आहे आमचं, की प्रशासनाने आरोग्य विभाग असेल किंवा शालेय शिक्षणाचं असेल, कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. अत्यावश्यक सेवेचा भाग असेल, गैरसोय होत आहे. मुलांच्या प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या अडचणी येत आहेत. त्यांना जाण्या येण्याचं, अपडाऊन करण्याचं लोकल नसल्यामुळं अत्यंत गैरसोयी होत आहे. दूध व्यवसायाचा असेल तर त्यांना पण दूध लोकल दौंड ते पुणे जात होते दूध घेऊन, त्यांचं पण गैरसोय होत आहे. माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की
लवकरात लवकर आमच्या उपोषणाची दखल घेऊन रेल्वे दौंड पुणे लोकल चालू करण्यात यावी एवढी रेल्वे प्रशासनाला विनंती आहे.